मी माझा बॅलन्स बूस्ट कसं करेल? मी नेहमी हा प्रश्न ऐकतो आणि मला वाटतं तुमच्यापैकी अनेकांचा हाच प्रश्न आहे। चांगला बॅलन्स असणं गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला अलाव करतं अजून फंड्स आणि लिव्हरेज यूज करायला, डीलसाठी, अजून ट्रेड करण्यासाठी, अजून कमवायसाठी। यासाठी डिफरंट स्ट्रॅटेजीज यूज केले पाहिजे। या व्हिडिओमध्ये मी प्रिटेंड करतो की माझ्याजवळ फक्त 1000 रुपये आणि मला कमवायचे आहे 5000 रुपये। हा माझा गोल आहे आणि ते 30 मिनिटात। तुम्हाला वाटेल हे अशक्य आहे, पण तुम्हाला मी दाखवतो हे सुद्धा पॉसिबल आहे जेव्हा तुम्हाला कळतं ते प्रॉपरली कसं करायचं। तर नमस्कार मित्रांनो, मी अनमोल कोळी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे द ट्रेडिंग नर्ड या चॅनलवरती। सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं नसेल, कारण आज मी ते करणार आहे जे बरेच ट्रेडर करायला घाबरतात। तर चला सुरू करूया मित्रांनो। जो माझा करंट बॅलन्स असेल, तर माझा इथं गोल असेल की जो माझा करंट बॅलन्स आहे त्याच्यावरून मला वरून ऍडिशनल 4000 रुपये कमवायचे आहे, माझ्या करंट रिअल बॅलन्सला लूज न करता। जसं की माझ्याकडे आता 1000 रुपये आहे आणि मला 4000 रुपये कमवायचे वरून ऍडिशनल, जेणेकरून ते 5000 रुपये होतील। आणि हे करताना मी यूज करणार आहे एक इंडिकेटर, RSI इंडिकेटर। माझ्या आवडीचा ते इंडिकेटर आहे, कारण मला वाटतं हा बेस्ट इंडिकेटर राहील त्या टास्कसाठी। RSI इंडिकेटर वरती मी एक डेडिकेटेड व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे मित्रांनो, नक्की तुम्ही ते चेक करा चॅनलवरती जाऊन, तो सुद्धा व्हिडिओ बघा। तर चला आता ट्रेडिंग सेशनकडे वळूया। तर चला आता आपण आता ट्रेड्स घ्यायला सुरुवात करूया। आणि हे बघा ग्राफ, आणि स्टार्टिंगला मी जर अमाऊंट कमी ठेवतो, 300 रुपये ठेवतो। EMA मी सेट केलेला आहे इंडिकेटर म्हणून। ओके, मी घेतला आता इथं 300चा बाय घेतलाय। लेट्स सी, आपल्याला काय पण करून इथं सरप्लस अमाऊंट 5000 रुपीजचा प्रॉफिट हवा आहे, म्हणजे इथून 4000 जास्त। ओके, बाय केलाय पण ग्राफ तर खाली गेलाय, तर या ठिकाणी आपला एक छोटा लॉस झालेला आहे। काय हरकत नाही, आपण अजून ट्रेड घेऊ। ग्राफला आपण पूर्णपैकी बघून घेऊ नीट। वेट करू आपण जरा ग्राफसाठी आणि प्रॉपर मोमेंटला घेऊ आपण ट्रेड। मी तर आता अमाऊंट चेंज केली आणि तर 600 मी सिलेक्ट करतो, थोडी इन्क्रीज केली, जेणेकरून मागचा जो लॉस झाला आहे तो बुक करता येईल आपल्याला। ओके, ग्राफ खाली गेला आहे। पुन्हा एकदा आपण ग्राफ एकदा नीट बघू। वेट करू प्रॉपर मुवमेंटसाठी। चला या ठिकाणी घेतो सर। ओके, लेट्स सी आता काय होतं। ग्राफ तर वरती आहे, पण ग्राफ खाली जायला पाहिजे, आपल्याला आता प्रॉफिट बुक करायचं आहे। चला या ठिकाणी ग्राफ चांगली मुवमेंट दाखवतोय आणि इथं मस्तपैकी त्यांनी खाली डीप दिलाय। ओके, तर या ठिकाणी आपला प्रॉफिट झाला आहे 1100 रुपयाचा आणि ग्राफ अजून खाली गेला या ठिकाणी। बघा अमाऊंट कशी वाढली या ठिकाणी, आहे ना। ओके, तुम्ही सगळं नीट पाहून घ्या। ग्राफ एकदा कसा आहे, पूर्ण मागचा ग्राफ सगळं नीट बघा आणि तरच ट्रेड घ्या प्रॉपरली। ओके, मी इथं घेतला आता सेल। पुन्हा एकदा आणि इथं चांगला डीप दिलाय, पुन्हा एकदा आलाय या ठिकाणी। आता आपल्याला भेटतोय प्रॉफिट, पुन्हा एकदा 1800चा प्रॉफिट झालाय।
चला आता अमाऊंट पुन्हा एकदा चेंज करू आपण. आत्ता मी सिलेक्ट करतोय तर 1000 रुपये घेतो. मागचे मला अजून माझे जे झालेले लॉस होते ते सगळे मला बुक करायचे आणि मला एक्स्ट्रा प्रॉफिट कमवायचं आहे. पुन्हा एकदा चेक करू आपण मागचा ग्राफ कसा कुठून आलेला आहे. ओके, मी घेतलं इथं सेल. हो, काय होऊ शकतं बघू आता आपण. इथून ड्राफ्ट कुठं जातोय एकदा चेक करून नीट. शक्यता काय, मला तर वाटतंय की आता हा बघा ग्राफ खाली गेलेला आहे या ठिकाणी पुन्हा एकदा. म्हणजे तो मागचा एक सेम पॅटर्न फॉलो करतोय, बघू शकता. आणि या ठिकाणी अजून एक चांगला टिप दिलाय, म्हणजेच आपला इथं अजून एक चांगला प्रॉफिट आपल्याला बघायला मिळणार. हे बघा मित्रांनो, अजून एक खूप चांगला प्रॉफिट. 2200च्या वरती सरप्लस अमाऊंट चालली गेली आहे. आपल्याला काही करून 2500 पर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं आपला टार्गेट कंप्लीट होईल आपला. म्हणजे 30 मिनिटाच्या आत मला माझा टार्गेट कंप्लीट करायचा आहे 2500चा. ओके, तर मार्केट तर खालीच चालले अजून. वेट करू आपण, पुन्हा एकदा चेक करू सगळं मागे कसं ग्राफ चाललाय. सगळे पॅटर्न्स एकदा नीट बघू. आणि अमाऊंट तर 30 ठेवलं. चला आता खूप वेट केला, आता जरा अमाऊंट चेंज करू आपण. मी आता चेंज करतो, 500 सिलेक्ट केलं. चला ठीक आहे, थोडं अमाऊंट कमी केली. असं वाटतं तर सेल घेऊ. चला ठीक आहे. पण ग्राफने तर स्पाइक दिलाय, पुन्हा डीप दिलाय. एक पॅटर्न फॉलो करतोय ग्राफ जुना. अजून एक खूप चांगला टिप दिला मित्रांनो त्या ठिकाणी. आणि हे बघा मित्रांनो, अजून एक प्रॉफिट, बऱ्यापैकी प्रॉफिट झालाय आपला. आता आपण खूप क्लोज आहे, 2300 झालेले कंप्लीट. 2000 आपल्याला अजून काढायचे आहेत. असंच आपण आता अजून प्रॉफिट मिळवत राहू. नक्की हे होणार टार्गेट कंप्लीट, ते पण 30 मिनिटाच्या आत. ओके, जरा हा व्हिडिओ जरा मोठा होईल मागच्या व्हिडिओजपैकी, कारण याच्यामध्ये आपल्याला एक टार्गेट कंप्लीट करणे हा. त्यामुळे आपल्याला इथं मल्टिपल ट्रेड्स घ्यावे लागतात. आता मी तर अजून इथं अमाऊंट चेंज करतो. अमाऊंट मी डबल सिलेक्ट करतो 1000. आपण ट्रेड फक्त 500 ते 1000च्या मध्येच करू मेजॉरिटी, जास्त अमाऊंट नाही घ्यायची. ठीक आहे, थोडं वेट करू. मार्केटचा प्रॉपर मुवमेंट बघू आणि मगच ट्रेड घेऊ. आणि एकदम स्टॅग्नंट चाललंय सध्या, साइडवेज चाललंय मार्केट. चला मी आता घेतलाय ट्रेड, सेल घेतलेला आहे. बघा एकदम जोरात डीप दिलाय मार्केटने, जेणेकरून आपल्याला अजून मोठा प्रॉफिट बघायला मिळणार. आता खूप वेळ त्यांनी एकदम स्टॅग्नंट दाखवलं मार्केट, एकदम साइडवेज दिलं आणि आता अचानक डीप दिलाय पूर्ण.
लेट्स सी. आले, पुन्हा एकदा कव्हर केलं, पण तरी आपला प्रॉफिट बुक झाला मित्रांनो चांगल्यापैकी. आणि अजून आपण इथं क्लोज आलेले आहेत. चला आता अमाऊंट आपण कमी करू अजून एकदा. थांबा जरा वेट करू. मार्केट पुन्हा एकदा खाली गेले. एकदा पुन्हा एकदा चेक करू पाठीमागचे ग्राफ कसे पॅटर्न होते. एकदम क्लोज येतात आपण बघा. पुन्हा एकदा डीप दिल्या मार्केटने चांगल्यापैकी. बघा आपण कुठे कुठे ट्रेड्स घेतले मित्रांनो. ग्राफ कुठं होता, आता कुठं आलाय. EMAच्या मदतीने आपण खूप चांगल्या पद्धतीने ट्रेड घेता येतं. आणि चला आता सेल घेतला आहे. दोघी EMA क्रॉस झालेले आहेत आणि तर बऱ्यापैकी मार्केटने परत आता स्पाइक दिला आहे. हां म्हणजे आता इथं लॉस होईल, काय हरकत नाही. पण मार्केट आता मुवमेंट दाखवणार चांगल्यापैकी. या ठिकाणी लॉस झालेला आहे, काही हरकत नाही. लॉस झाला तरी आपण अजून एकदा ट्रेड घेऊ सेम अमाऊंटमध्ये. मी घेतला इथं पुन्हा एकदा सेल. बऱ्यापैकी आपली अमाऊंट आता खूप कमी झाली. आपण खूप क्लोज आले होते आणि पुन्हा एकदा आपण मागे फेकले गेले, पण काय हरकत नाही. आपण आता पुन्हा एकदा मोठा प्रॉफिट काढू. आणि हे बघा खूप चांगला डीप दिला या ठिकाणी आणि आपल्याला इथं खूप मोठा प्रॉफिट भेटला आहे मित्रांनो. बघा 3000चा आणि आपण इथं खूप क्लोज आले. आता 2500च्या फक्त 500 रुपये कमी बाकी फक्त आता. म्हणजे आता एकच ट्रेड आणि आपला इथं प्रॉफिट बुक होतोय. ओके, मला असं वाटतं आता आपण अमाऊंट जरा कमी करावं, कारण आपण 2000चे ट्रेड घेतले. EMAची वेट करू. चला मी अमाऊंट चेंज करतो. मी आता केलं 500 घेतो पुन्हा एकदा. ग्राफ खाली गेलाय. पुन्हा एकदा आपण ट्रेंड चेक करू ग्राफचा आणि त्या हिशोबाने EMAने कसं वर्क केले ते एकदा चेक करू आणि त्या हिशोबाने ट्रेड घेऊ. EMA क्रॉस झाला की ट्रेड घ्यायचा. क्लोज टू आहे, आपण आधीच ट्रेड करून घेतला, आधीच घेतला ट्रेड. 500चा सेल घेतला आपण. चला आता ठीक आहे. बघा EMA क्रॉस झालाय आणि ग्राफ पण आता आपला खाली गेलाय.
आणि वा, या ठिकाणी आपला प्रॉफिट बुक झाला मित्रांनो 500 रुपयाचा. आणि इथं आपलं सरप्लस अमाऊंट पण कंप्लीट झालेला आहे. 2500 रुपये आपला अमाऊंट कंप्लीट झाला आहे. टार्गेट कंप्लीट, ते पण 30 मिनिटाच्या आत मित्रांनो बघितलं EMIच्या मदतीने. आणि तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा टार्गेट कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला एकदा मी आता हिस्ट्री दाखवतो. चेक करून एकदा हे. तर अशा प्रकारे आपण इथं खूप सारे ट्रेड्स घेतले आणि आपला टार्गेट कंप्लीट केलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा माझा गोल मी कंप्लीट केलेला आहे पूर्णपणे. तुम्ही सुद्धा हे करू शकता. फक्त तुमच्याकडे ते चांगले स्किल पाहिजे आणि प्रॅक्टिस पाहिजे. आणि दरवेळेस मित्रांनो तुम्हाला मी समजून सांगतो की तुमचा पूर्णपणे शेवटचा पैसा यूज करू नका. कारण मित्रांनो कसं इथं थोडी रिस्क असते. तुमचा पैसा वापरता आधी विचार करा आणि काळजीपूर्वक ट्रेड करा तुमच्या जबाबदारीवर. कारण मित्रांनो ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट रिस्क असतेच. आणि बाय द वे तुम्ही बघितलं की जो मी टाइम सांगितला त्याच्यापेक्षा मी कमी वेळामध्ये माझा चॅलेंज कंप्लीट केला, तो गोल कंप्लीट केला. मी 30 मिनिटं बोललो पण त्याच्यापर्यंत कमी वेळात मी तो गोल कंप्लीट केला आणि 4000 रुपये एक्स्ट्रा कमवले. चॅलेंज माझा कंप्लीट झाला, ते पण खूप कमी टाइमात. मित्रांनो मी सुरुवातीला बोललो होतो की फक्त नॉलेज, टाइम आणि पेशन्स लागतो अकाउंटला डेव्हलप करायला आणि अर्न करायला. हे असंच नॉलेजसाठी तुम्ही सबस्क्राईब करा या चॅनलला, द ट्रेडिंग नर्डला. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी बघायची आहे मला रिव्ह्यू करताना. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही सुरू करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही सुरू करू शकता तुमचा प्रवास एक्सपर्ट ऑप्शन सोबत. तर चला भेटूया लवकरच.